खासदार असदुद्दीन ओवैसी यांना जय पॅलेस्टाईन अशी घोषणा देणं भोवणार असं दिसतंय। जय पॅलेस्टाईन घोषणेमुळे ओवैसींची खासदारकी रद्द होऊ शकते। लोकसभेमध्ये आपल्या खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर ओवैसींची जय पॅलेस्टाईन ही घोषणा आपण सगळ्यांनी ऐकली आणि ॲडव्होकेट विनीत जिंदाल यांनी ओवैसींविरोधात याबाबत आता तक्रार केली आहे आणि ओवैसींची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे। ॲडव्होकेट जिंदाल यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 103 अंतर्गत राष्ट्रपतींकडे तक्रार दाखल केलेली आहे। संविधानाच्या कलम 102 नुसार ओवैसींनी गंभीर नियमभंग केल्याचा आरोप केला गेलाय। परराष्ट्राशी निष्ठा दाखवणाऱ्या कोणत्याही खासदाराचं सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद आहे। जय पॅलेस्टाईन घोषणेमधून परराष्ट्राशी निष्ठा दाखवल्याचा आरोप जिंदाल यांनी केलेला आहे। हमारे देश की संविधान की धारा 102(1) के तहत अपराध है और इसके अंतर्गत कोई भी सांसद जो विदेशी देश के प्रति अपनी कटिबद्धता दिखाता है, अपनी निष्ठा दिखाता है, उसकी सदस्यता रद्द होनी चाहिए। इसी को लेकर मैंने आज महामहिम राष्ट्रपति महोदया के पास एक शिकायत दायर की है और उनसे आग्रह किया है कि असदुद्दीन ओवैसी के खिलाफ डिस्क्वालिफिकेशन का प्रोसेस शुरू किया जाए। दरम्यान खासदारकीची शपथ घेताना एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींनी नेमकं काय म्हटलं होतं ते आपण बघूया। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन, तकबीर, अल्लाहु अकबर। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन, तकबीर, अल्लाहु अकबर। तर संविधानाचं कलम 102 नेमकं या संदर्भात काय सांगतं ते आपण बघूयात। संविधानाच्या कलम 102D मध्ये खासदार अपात्रतेसंदर्भात तरतूद आहे। जर तो भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत लाभाचे कोणतेही पद धारण करत असेल तर त्या संदर्भात तक्रार करता येते। मानसिकदृष्ट्या जर व्यक्ती अस्वस्थ असेल तर सक्षम न्यायालयाने त्याला तसं घोषित केलेलं असेल। जर तो दिवाळखोर नसेल आणि त्याच्या मालमत्तेची पूर्तता झाली नसेल, जर तो भारताचा नागरिक नसेल किंवा स्वेच्छेने परराष्ट्राचं नागरिकत्व प्राप्त केलेलं असेल, परराष्ट्रावर निष्ठा किंवा विश्वास दाखवत असेल, जर तो संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्यानुसार अपात्र ठरला असेल, संविधानाच्या कलम 102D मध्ये खासदार अपात्रतेसंदर्भातली ही सगळी तरतूद या सगळ्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। शिवाजी, नेमकं काय घडू शकतं? खासदारकी धोक्यात येऊ शकते का ओवैसींची? या सगळ्या प्रकरणामध्ये असं झालेलं आहे, खायचं ऐकायचं आणि गायचं ऐकायचं। असदुद्दीन ओवैसी यांना पॅलेस्टाईनचा जर प्रश्न मांडायचा होता तर संसदेमध्ये त्यांना वेगवेगळी आयुधं होती, मात्र जेव्हा शपथ घेतायत, निष्ठेची शपथ असती भारताच्या संविधानाच्या संदर्भातली, आणि भारताच्या संविधानाची शपथ घेत असताना त्यांनी पॅलेस्टाईनचा मुद्दा मांडलेला आहे। पॅलेस्टाईनशी आमची दुश्मनी नाही असं देशातील सर्व नागरिक सांगतात, त्याचबरोबर नेतेही सांगतायत। मात्र ज्या पद्धतीने त्यांनी पॅलेस्टाईनचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्यावरून आता वाद सुरू झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मांडलेला मुद्दा जो आहे तो दुसऱ्या राष्ट्राच्या निष्ठेबद्दलचा आहे, त्यामुळे त्यांच्या संसद सदस्यत्वाबद्दल प्रश्न उपस्थित होतो। आता जर पाहिलं तर एथिक्स कमिटीकडे देखील हे प्रकरण पाठवलं जाऊ शकतं, कारण आपण पाहिलेले मोहित्रा यांचा एथिक्स कमिटीकडनं संसदेचा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा घेण्यात आला होता, कारण खासदारांचं आचरण कसं असावं हा देखील एक प्रश्न आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर हा मुद्दा देशाच्या राष्ट्रीयत्वाचा आहे आणि जेव्हा एखाद्या संसद सदस्याची निष्ठा ही भारतापेक्षा इतर राष्ट्राच्या संदर्भात असते, ती दाखवली जाते, त्यामुळं त्याचं सदस्यत्व जाऊ शकतं आणि हाच नियम सांगतो। आता या सगळ्या प्रश्नामध्ये त्यांची निष्ठा त्या पॅलेस्टाईन सोबत आहे की त्यांना हा प्रश्न मांडायचा होता म्हणून हे सगळं त्यांनी केलेलं आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। दुसरा मुद्दा आहे की पॅलेस्टाईनचा प्रश्न मांडण्याच्या संदर्भात भारत सरकारची भूमिका देखील पॅलेस्टाईनच्या बाजूने देखील आपल्याला पाहायला मिळाली होती आणि दोघांनी समविचाराने हा प्रश्न सोडावा अशी भारत सरकारची भूमिका आहे। मात्र पॅलेस्टाईनच्या संदर्भात शपथ
घेताना एका राष्ट्राची पहिल्यांदाच अशा पद्धतीने शपथ घेतली गेलेली आहे, त्यामुळं हा प्रश्न जो आहे उपस्थित झालेला आहे आणि असुद्दीन ओवैसी यांच्या संदर्भात नियम तपासून आम्ही कारवाई करू असं संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता यावरती काही कारवाई होते का, त्याचबरोबर राष्ट्रपतींना 2 वकिलांनी पत्र पाठवलेलं आहे या सर्व कारवाईच्या संदर्भात, ते काय निर्णय घेतात, त्याचबरोबर ओम बिर्ला जे लोकसभा अध्यक्ष आहेत ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र निश्चित, आणि या भविष्यात संदर्भात काही कारवाई होतीये का यापुढे, याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।